तुकाराम मुंढे यांनी अन्न व प्रशासन आयुक्तपदाचा कारभार सांभाळल्यानंतर भूम तालुक्यामध्ये FDA धडाकेबाज कारवाया सुरू येतात. मी आता भूम येथील हाके प्रोड्युसर जी दूध डेअरी आहे त्या दूध डेअरीवरती आहे आणि ही दूध डेअरी जी आहे यांचं संकलन जवळजवळ 22,000 लिटर दररोज असं संकलन आहे. मात्र FDAनं या ठिकाणी कारवाई केली आणि यांना नोटीसच्या माध्यमातून सांगितलं आहे की तुमचं संकलन जे आहे ते तुम्ही थांबवा. त्याचं कारण असं आहे की यांच्या काही त्रुटी आहेत. ज्या त्रुटी स्वच्छता असेल किंवा प्लास्टिकच्या कॅनमध्ये दूध घेणे असेल किंवा इतर काही कामगारांच्या प्रमाणपत्र असतील, विमा असेल, अशा त्रुटी या दूध डेअरीच्या आहेत. म्हणून या ठिकाणी FDAने जी आहे ती या ठिकाणी कारवाई केली आणि यांना सांगितलं आहे की तुमच्या त्रुटीची पूर्तता होईस्तोवर या ठिकाणी तुम्ही दूध कलेक्शन जे आहे ती बंद करा. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या दूध डेअरीचं दूध जे आहे ती 22,000 लिटर संकलन दररोज होतं. मात्र ती आता थांबलेलं आहे. या दूध डेअरीचे जे मालक आहेत, जे दूध डेअरी चालवतात, ते सुद्धा आपल्याबरोबर आता आहेत. भूम तालुक्यात अशा बऱ्याचशा कारवाया FDAने केलेल्या आहेत. मात्र ही कारवाई थोडी वेगळी आहे. यांच्या जवळजवळ 8 त्रुटी FDAने काढलेल्या आहेत आणि बाकी भूममध्ये जी भेसळयुक्त दुधाचा प्रकार सुरू आहे, पावडर खरेदी केली जाते, पावडर दुधामध्ये मिसळली जाते, हा प्रकार वेगळा आहे. मात्र या ठिकाणी जी कारवाई झालेली आहे ह्या त्रुटी ज्या आहेत ती ह्या वेगळ्या आहेत. स्वच्छतेचा मुद्दा आहे. माझ्याबरोबर आता ह्या दूध संकलन केंद्राचे मालक आहेत स्वतः. मला सांगा तुमचं नाव काय? शशिकांत गजेंद्र हाके. बरं. आणि तुम्हाला FDAच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दूध संकलन थांबवा, काय कारण आहे? हे स्वच्छतेच्या कारणामुळे आम्हाला थोडं थांबा म्हणून सांगितलं. स्वच्छता आणि दुसरं काय? स्वच्छता, प्लॅस्टिक कॅन वापर, हां. पुन्हा आपले काही डॉक्युमेंट्स संध्याकाळी उशिरा आल्यामुळं काय त्यांना मिळालं नसल्यामुळं ओके. थोडं थांबा सांगितलं. आणि कामगाराचं काय? कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट आपल्याकडे होते पण त्यांना टायमाला बघायला मिळालं नसल्यामुळं थांबा म्हणून. बरं. आणि तुम्ही आता त्याची पूर्तता करणार? हा, पूर्तता करा. बरं. एकंदरीत या भूम परिसरामध्ये ती पावडरची विक्री होती आहे. त्या पावडर तुम्ही खरेदी केली का? पावडर आम्ही नाही पावडर. त्यांच्याकडून दूध नाही तुमच्याकडे? नाही. जे आता त्या प्रकरणामध्ये मेन आरोपी आहेत बाळासाहेब बोडगे म्हणून. नाही, त्यांचं आपल्याकडे दूध नाही. काय संबंध नाही. संबंध नाहीये. नाही. आणि ही तुमची जी कारवाई ती फक्त ही या त्रुटीमुळे केली आहे. त्रुटीच्या हिशोबावर. आता किती दिवस तुम्हाला ही थांबवायला सांगितलं त्यांनी? हे आपण त्रुटीची पूर्तता करून द्या म्हणले आणि तुमचे पूर्व चालू तुम्ही करा. किती दिवसात ही पूर्व? आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनी. बरं. आम्ही आता चालू कागद. किती संकलन होतं तुमचं? आमचं 22-23 हजार संकलन दररोज 22. दररोज 22. आता ते दूध कुठं वळवलं तुम्ही? आता हे आसपासच्या सगळ्या डेऱ्यांवर आपापल्या हिशोबाने गेले लोक. बरं. आणि आता परत ते व्यवस्थित झाल्यावर येणार? हा, येणार. काय येतील काय नाही येतील काय त्यांचे मालक. बरं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही परिस्थिती आहे. भूम, धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरामध्ये दररोज लाखो लिटर दूध संकलन केलं जातं. मात्र त्यामध्ये भेसळयुक्त दूधसुद्धा असल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळं FDAच्या कारवाया जी आहेत ती धाराशिव जिल्ह्याच्या भूम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.